मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे जिथे लाखो लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी दररोज येतात। मात्र सध्या या स्वप्न नगरीत एक नवीन वादळ उठले आहे। ते वादळ म्हणजे मुंबईत बिहार भवन उभारण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेला वाद। एका बाजूला बिहार सरकार मुंबईत 30 मजली भव्य बिहार भवन उभारण्याच्या तयारीत आहे। या प्रकल्पाचा अंदाजे खर्च तब्बल 314 कोटी रुपये इतका आहे। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियावरून या बिहार भवनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत। मुंबई आमची आहे ती इतर राज्यासाठी का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे। हे भवन बिहारमधून उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या विशेषतः कॅन्सर रुग्णांसाठी असल्याचे सांगितले जात असले तरी मुंबईकरांचे म्हणणे आहे, मुंबईला एटीएम समजू नका। हा वाद नेमका कसा सुरू झाला, कोण काय म्हणत आहे आणि यामागची खरी कारणं काय आहेत, याचीच सखोल चर्चा आज आपण करणार आहोत। नमस्कार, मी प्रकाश लांडगे आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे वैचारिक आखाडा, सत्य, संघर्ष आणि समाजहिताचा बुलंद आवाज। मित्रांनो, ही बातमी सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठा धुमाकूळ घालत आहे। बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी तब्बल 314 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे। हे भवन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एल्फिस्टन इस्टेट सँडर्स रोडच्या जवळील भागात उभारण्यात येणार आहे। याकरिता बिहार सरकारने 60 वर्षाच्या लीजवर जमीन घेतली आहे। या भवनाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही इमारत 3 बेसमेंट अधिक ग्राउंड अधिक मेझानाइन अधिक 30 मजली असेल। यामध्ये 178 खोल्या, 240 बेडरूमची डॉर्मिटरी असणार आहे। कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मेडिकल रूम्स, आधुनिक कार्यालय आणि 233 वाहनांसाठी स्मार्ट सेन्सर आधारित पार्किंगची सुविधा असणार आहे। हे भवन दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवर बांधले जाणार आहे। या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे बिहारमधून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी, विशेषतः टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून देणं। याशिवाय बिहार सरकारच्या अधिकृत कामकाजासाठी या भवनाचा वापर केला जाणार आहे। मात्र हेच बिहार भवन आता वादाच्या केंद्रस्थानी आलं आहे, कारण मुंबईत आधीच जागेची कमतरता, प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि शिक्षणाचे गंभीर प्रश्न असताना इतर राज्यासाठी भव्य इमारती उभारण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे। महानगरपालिका निवडणुकीनंतर हा वाद अधिकच तीव्र झाला आहे, कारण या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाले। सध्या सोशल मीडियावर #नो टू बिहार भवन इन मुंबई हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे। एका पोस्टमध्ये म्हटलं आहे, हे बिहार भवन म्हणजे मुंबईला इतर राज्यांसाठी फ्री एटीएम बनवण्याचा प्रयत्न आहे। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अनेक मुंबईकर विचारत आहेत, केईएम, जे सायन, टाटा हॉस्पिटल जवळ अशाच प्रकारची महाराष्ट्र भवन आजपर्यंत का बनवण्यात आली नाही? फुटपाथवर झोपणाऱ्या मराठी रुग्णांसाठी छप्पर का नाही, असे सवाल सातत्याने आता विचारले जात आहे। आकडेवारीनुसार टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सुमारे 45,000 नवीन रुग्ण नोंदवले जातात। त्यापैकी जवळपास 60% रुग्ण हे इतर राज्यातून येतात। मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो कुटुंबियांना राहण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही। एकट्या केईएम हॉस्पिटलमध्ये दररोज 7,000 लोक येतात, त्यापैकी 70% लोक हे मुंबई बाहेरचे असतात आणि या येणाऱ्या लोकांची या ठिकाणी कोणत्याच प्रकारची सोय नसते। म्हणूनच याच्या विरोधात मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले, मुंबईत जागेचे प्रश्न आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत। अशा परिस्थितीत बिहार भवन का? ते पुढे म्हणाले, बिहार सरकारने आपल्या राज्यात रुग्णालये उभारावीत आणि आपल्या जनतेची सेवा तिथेच करावी। घाटकोपरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेने रस्त्यावर बॅनर लावून विरोध दर्शवला। पोलिसांनी कारवाई केली तरीही त्यांचा विरोध थांबला नाही। मनसेचे स्पष्ट म्हणणे आहे की मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि प्रथम मुंबईकर व मराठी माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत। मुंबईला इतर राज्याचा एटीएम समजू नका, असेही ते ठामपणे सांगत आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गट सुद्धा या बिहार भवनाविरुद्ध आक्रमक झाले आहे। उद्धव ठाकरे गटाने या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे। खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे की महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईतील जमीन हडपण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे।
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने अधिकृत निवेदन देत या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे। हे इंटरस्टेट सहकार्य आहे, याला विरोध करणं चुकीचं आहे। कॅन्सर रुग्णांसाठी ही एक जीवनदायी संकल्पना आहे असे भाजपाचे म्हणणे आहे। यामुळे हा प्रकल्प महायुतीच्या भूमिकेशी सुसंगत असल्याचं पाहायला मिळते। भाजपाने मनसेच्या विरोधाला राजकीय कोलांटी उडी असं संबोधलेलं आहे। तिकडे बिहार सरकारकडून सांगितलं जात आहे की हे भवन रुग्णांसाठी मोठी मदत ठरेल। मात्र काही बिहारी नागरिक सुद्धा म्हणतात की हे पैसे बिहारमध्ये रुग्णालय उभारण्यासाठी वापरले पाहिजेत। हा वाद केवळ एका इमारतीपुरता मर्यादित नाही, हा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा, प्राधान्य आणि मुंबईच्या ओळखीचा। मुंबईतील गिरणी कामगारांच्या जमिनी बिल्डरांनी गिळंकृत केल्या, टोलेजंग टॉवर उभे राहिले। मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठी रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आजही महाराष्ट्रात महाराष्ट्र भवन का नाही असा प्रश्न आता वारंवार विचारला जात आहे। हा प्रश्न केवळ सोयीचा नाही तर माणुसकीचा आणि सन्मानाचा आहे। जर बिहार सरकार 314 कोटी रुपये खर्च करून मुंबईत बिहार भवन उभं करू शकतं, तर महाराष्ट्र सरकार केईएम, सायन, जे किंवा टाटा हॉस्पिटलच्या जवळ महाराष्ट्र भवन का उभारू शकत नाही, जिथे गरीब मराठी रुग्णांना 50 रुपयात बेड आणि 10 रुपयात शिवभोजन थाळी मिळू शकेल। कोस्टल रोडसाठी 30,000 कोटी, मेट्रोसाठी 70,000 कोटी रुपये उपलब्ध आहेत, पण मराठी माणसासाठी महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी पैसा नाही। हा प्रश्न निर्माण होतो, पैसा नाही की ते करण्याची इच्छा नाही। आज महाराष्ट्रातील मराठी माणूस मागणी करत आहे, मुंबईमध्ये उपचारासाठी येणाऱ्या मराठी नागरिकांसाठी भव्य आणि सुसज्ज महाराष्ट्र भवन उभारण्यात यावं। हे भवन केवळ कागदावर न राहता परळ, सायन, भायखळ्यासारख्या ठिकाणी प्रत्यक्षात उभे राहावे, जेणेकरून कोणत्याही मराठी आईवडिलांना आपल्या आजारी मुलासाठी फुटपाथवर झोपावे लागू नये। बिहार भवनाच्या विरोधातूनच महाराष्ट्र भवनाची मागणी अधिक तीव्र होत आहे, कारण एकच सवाल सतत पुढे येत आहे, परप्रांतीयांसाठी जागा आहे पण आपल्या लोकांसाठी का नाही? बिहार भवनाच्या प्रकल्पावर अद्याप ब्रेक लागलेला नाही। मात्र मनसे आणि शिवसेना यांच्या विरोधामुळे हे काम अडकेल का की भाजपाच्या पाठिंब्यामुळे हा प्रकल्प पुढे जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला काय वाटते, ही परिस्थिती बदलायला हवी का? मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन उभारले गेले पाहिजे का? बिहार भवनाचे काम थांबले पाहिजे का? आपली भूमिका कमेंटमध्ये नक्की मांडा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।